आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे मोत्यांचा मोबाईल पाऊच किंवा ती कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत। बघा, दिसायलाही खूप सुंदर अशी आहे। हे अगदी पार्टीमध्ये सुद्धा ही बॅग जरी नेली तरी खूप छान अशी दिसेल। साहित्य 5 नंबरचे व्हाईट मोती, येथे मी 2 सुया घेतलेल्या आहेत आणि हा तंगूस तसेच कात्री। तर सुरू करूया। येथे आपल्याला 1 मीटरचा तंगूस कट करून घ्यायचा आहे। तंगूस कट करून घेतल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजू त्याच्या दोन्ही टोकांना आपल्याला ही सुई ओवून घ्यायची आहे। सुरुवातीला आपल्याला 4 मोती ओवून घ्यायचे आहेत। असे हे 4 मोती ओवून घेतले। मध्यभाग करून घ्यायचा, असं समांतर अंतरावर ठेवायचं। पहिल्या मण्यामध्ये आपल्याला सुई ओवून घ्यायची विरुद्ध बाजूने, हे अशा प्रकारे ओवून घेतल्यानंतर असं ओढून घ्यायचं आहे। ही झाली 4 मण्यांची पाकळी तयार। मध्ये 1 मणी, दुसऱ्या सुईमध्ये आपल्याला 2 मणी ओवायचे आहेत। ज्या सुईमध्ये 2 मणी ओवलेले आहेत त्याचा जो शेवटचा मणी आहे हा, तर त्यातून ही जी 1 मणी ओवलेला आहे ती सुई विरुद्ध बाजूने ओवून घ्यायची आहे। अशा प्रकारे हे अशी पाकळी तयार होते। सेम प्रोसेस, एका सुईमध्ये 1 मणी, दुसऱ्या सुईमध्ये 2 मणी, सुई ओवून घेतल्यानंतर 2 नंबरच्या मण्यातून ही सुई बाहेर काढून घ्यायची आहे। सुरुवातीला 4 मणी ओवू लागतात। दुसऱ्या वेळेपासून एका साइडला 1 मणी, दुसऱ्या साइडला 2 मणी असे ओवून घ्यायला लागतात। येथे मी आता इथे पिन लावून घेते, म्हणजे इथे हे फिक्स राहील। इथे मी 20 पाकळ्या करून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20। आता ह्या इथे पूर्ण झालेल्या आहेत। मोबाईल घ्यायचा आहे आणि त्या मोबाईलचे इथे चेक करून घेऊया आपण। तर इथे लावून पाहायचं आहे। तर येथे आपल्याला अजून 2 पाकळ्या आणि हा जो डिस्टन्स आहे ह्याच्यामुळे अजून एक एक्स्ट्रा पाकळी करावी लागेल, म्हणजे 23 पाकळ्या आपल्याला येथे घ्यायच्या आहेत। हे झाले उभ्या, त्या आडव्या किती घ्याव्या लागतील हे चेक करण्यासाठी मोबाईलचे इथे हे लावून बघूया आपण। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, एक एक्स्ट्रा असंच घ्यावी नेहमी, म्हणजे हे जे दोन्ही साइडचं आहे बाजू, तर ही कव्हर करण्यासाठी आपल्याला एक एक्स्ट्रा पाकळी घ्यायची आहे। म्हणजे येथे आता मी 22 पाकळ्या करून घेतलेल्या आहेत। आता 23वी लास्टची करताना आपल्याला येथे काय करायचं आहे, 3 व्हाईट मणी ओवून घ्यायचे आहेत। आपण नेहमी 1 आणि दुसऱ्या बाजूला 2 असे ओवून घेत होतो, पण ह्या ठिकाणी आपल्याला 3 व्हाईट मणी ओवून घ्यायचे आहेत इथे असे। आणि त्या मोती ओवलेला नाहीये त्या सुईने इथे जो मणी ओवला आहे लास्टचा, त्यातून ही सुई अशी बाहेर काढून घ्यायची आहे। धागा ओढून घ्यायचा, ही अशी आपली ही पाकळी तयार। आता ह्याच बाजूने आपल्याला पुढे करत जायचं आहे। आता ह्या साइडने करत असताना म्हणून आपल्याला इथे ह्या मोत्यामध्ये आता आपण इथे फिरवून घेतलेली आहे आणि हा एक्स्ट्राचे 1 मणी आपला आहे। तर आपल्याला इथे किती 3 मणी लागणार आहेत। ठीक आहे, ही चौथ्या पाकळीतला 1 मोती आपल्याला ऑलरेडी मिळालेला आहे, अजून 3 मणी ओवायचे आहे। तर इथे ओवताना काय करायचं आहे, सुरुवातीला मणी ओवून घ्यायचे आहेत। तीन मणी ओवून घेतल्यानंतर जी आपली ही सुई आहे ही विरुद्ध बाजूने ओवून घेतली होती,
ती येथे ह्या मण्यामध्ये इथे बाहेर काढून घ्यायची आहे. जो लास्टचा मणी ओवला होता आपण त्यातून बाहेर काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे येथे ही पाकळी तयार झाली. हे आपल्याला करताना इथे 3 मणी घेतले होते, इथपर्यंत आल्यानंतर पुन्हा 3 मणी घेतले होते आणि आपण येथे ओवून घेतलं मणी. आता पुढच्या वेळेस जी ह्या साईडला सुई आहे ह्यामध्ये आपण 1 मणी ओवायचो आणि दुसऱ्या सुईमध्ये आपण 2 मणी ओवायचो. तर आपल्याला काय करायचं आहे, डाव्या बाजूची जी सुई आहे तर ती हे जी पाकळी केलेली आहे पाकळीच्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. म्हणजे इथे आपल्याला मणी ओवून घ्यायचा नाहीये सेपरेट, तर आहे त्या मण्यामधून ह्या ज्या साईडची लाईन आहे मण्यांची त्यातून सुई प्रत्येक वेळेस एक एक मोती करत काढून घ्यायची आहे. आता ह्या बाजूला 2 मणी ओवायचे आहेत. आणि सुई मोत्याला होता लास्टचा त्यातून ही सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हे करत असताना धागा जरा टाईट करून घ्यायचा आहे. पूर्ण करून घेते लास्ट पर्यंत. दुसरी जी लाईन आहे ती आपण इथपर्यंत आणली आहे. लास्टची पाकळी करताना आपल्याला यामधून 2 मोती ओवून घ्यायचे आहे आणि त्यातून आपल्याला ह्या मण्यातून विरुद्ध बाजूने सुई ओवून घ्यायची आहे. हे अशा प्रकारे पाकळी तयार आहे. त्यातून 3 मणी ओवून घ्यायचे. 3 मणी ओवून घेतल्यानंतर बाजूने जो पहिला मणी आहे त्यातून दुसरी सुई विरुद्ध बाजूने ओवून घ्यायची आहे. आता हे ओढून घ्यायचं आहे. हे असं आता आपला हा तिसरी लाईन तयार होत आहे. जे दुसऱ्या लाईनला आपण पद्धत वापरली होती तीच पद्धत आपल्याला इथे कंटिन्यू करत जायचं आहे. आता हे येथे मी हे पूर्ण करून घेते. इथे आपल्या 3 लाईन पूर्ण झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता 1 2 3. आता पुढच्याही मी करून घेते. इथे आपले हे 12 लाईन इथे पूर्ण आहे आणि उभ्या आपल्या ह्या 23 लाईन आहे. हा एक भाग आपला पूर्ण तयार झालेला आहे. सेम असाच दुसरा मी बनवून घेते. इथे आपण हे 2 पार्ट तयार केलेले आहेत, तर हे आपल्याला आता जॉईंट करून घ्यायचे आहे असे. तर हे जॉईंट करताना जे सुरुवातीचे 2 मणी आहेत हे सोडून द्यायचे आहेत आणि ह्या मण्यापासून आपल्याला स्टार्ट करायचे आहे. आधी एक व्हाईट मणी ओवून घ्यायचा आहे आपल्याला. व्हाईट मणी ओवून घेतल्यानंतर कोणताही एक पार्ट घ्या, त्यातील ह्या 3 नंबर 2 सोडून द्यायचे. तिसऱ्या नंबरच्या मोतीमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. सुई बाहेर काढून घेतली की दुसराही पार्ट हा घेऊन 2 मोती सोडून द्यायचे आहेत. 1 2 आणि तिसऱ्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. दोन्ही ओवायचं आहे. एका दुसरी सुई ओवलेल्या मण्यातून विरुद्ध बाजूने काढून ओवून घ्यायची आहे. आणि इथे हे टाईट करून घ्यायचं असं. आता परत पुढचे जे आहे मणी त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. इकडूनही तसंच. एक मणी घ्यायचा, दुसऱ्या सुईने विरुद्ध बाजूने ओवून घ्यायचं.
हे असं पूर्ण आपल्याला इथपर्यंत विणून घ्यायचं आहे. इथपर्यंत आता आपण हे जॉईंट करून घेतलेले आहे. आता बरोबर हा मध्य आहे, तर इथे आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि इथे सुद्धा मगाशी जसे ओवले आपण तसेच सेम मणी घालून घ्यायचे आहे. असं पूर्ण आपल्याला हा पार्ट जोडून इथपर्यंत जोडून घ्यायचं आहे. इथे पुढे 2 मण्यांचं जे 2 मणी आहेत हे पुढचे सोडून द्यायचे आहे. इथे आपण आता हे सर्व पॅक करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा असा बॉक्स सारखा तयार झालेला आहे, ज्याचे त्रिकोणी आकार करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी एक बाजू, दोन्हींपैकी एक बाजूला आपल्याला हे असं सुई ओवून घ्यायची आहे. म्हणजे 12 मण्यांची 2 लाईन. त्याचे आपण आता हे स्टार्ट करूया. सेम प्रोसेस आहे ही, जी आपण पहिली विणकाम करताना घेतलं होतं. आता ही एक लाईन स्टार्ट केलेली आहे. अशी ही एक पूर्ण करून पुढची एक पूर्ण करायची आहे. याच मी इथे ह्या 2 लाईन्स बनवून घेते. आपण इथे 1 2 3 अशा लाईन बनवून घेतलेल्या आहेत. हे असा त्रिकोण आकार करायचा आहे. त्रिकोण आकार करण्यासाठी आता आपल्याला हे जे दिसत आहे फर्स्ट, पहिला आणि शेवटचा मणी हे स्किप करत जायचं आहे. आणि बाकीच्या ठिकाणी आपल्याला 4 मण्यांची पाकळी करत जायचं आहे. प्रत्येक लाईनला 2-2 पहिला आणि शेवटचा मणी स्किप करत जायचं आहे. तर कसं करायचं ते बघूया आता. इथे मी सुई ओवून घेतलेली आहे ह्या मण्या, सेकंड मण्यामध्ये, दुसऱ्या मण्यामध्ये 3 व्हाईट मोती जे आहेत ते आपल्याला इथे दुसऱ्या सुईमध्ये ओवून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर जो लास्टचा मोती ओवला होता त्यातून विरुद्ध बाजूने आपल्याला ही सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि पाकळी करून घ्यायची आहे अशी. ह्या येथे जी लाईन आहे ह्या लाईनच्या एक मण्यातून आपण बाहेर काढून घेत जाणार आहोत. आता इथे ही मोत्यामधून बाहेर काढून घेतली. परत इकडे आता आपल्याला 2 मणी ओवून घ्यायचे आहेत. सेम प्रोसेस, ह्या बाजूची जी सुई आहे ती ह्या मण्यातून विरुद्ध बाजूने काढून घ्यायची आहे. आपण बघू शकता इथपर्यंत मी ह्या पाकळ्यात बनवून घेतलेल्या आहेत. आता हा पहिला मोती आणि इथे शेवटचा मोती हा स्किप करायचा आहे. आणि हे जे दुसऱ्या मण्यापासून आपल्याला हे पुढे पाकळ्या करत जायचं आहे. तर सुई जी आहे आता आपल्याला घेताना ही पुढे अशी कंटिन्यू करायची आहे. आता ह्या मण्यापासून हा स्किप करून पुढच्या मण्यापासून आपण पाकळी बनवायला घेऊया. 3 मणी घ्यायचे आहेत. ह्या मण्यातून विरुद्ध बाजूने काढून घ्यायची आहे असं. आता मी हे इथपर्यंत लाईन पूर्ण करून घेते. तुम्ही बघू शकता इथे ही त्रिकोण असा आकार तयार होत चाललेला आहे. आणि आधी मणी 12 असं लाईन होती, त्याच्यानंतर 10 अशी झालेली आहे. आता इथे 8 झाली आहे. 1 2 एक स्किप करत गेले की पुढे पुढे ती 8 नंतर 6 4 2 अशी होणार आहे. तर हे मी येथे 2 पर्यंत पूर्ण करून घेते. तुम्ही बघू शकता येथे असा हा त्रिकोण तयार झालेला आहे. लास्टला आपल्याला येथे 10 मणी ओवून घ्यायचे आहेत. इथे 10 मोत्यांचे मणी ओवून घेतले आहे. आणि जो दुसरा मणी आहे तेथे हे पॅक करून घ्यायचं आहे. अगदी घट्ट पॅक करायचं आहे जेणेकरून हे तुटलं जाणार नाही. हे व्यवस्थित गाठ मारून नंतर धागा फिरवून घेतला आहे. आणि आता हे कट करून घेऊया आपण.
हे अशा प्रकारे इथे हे तयार होते. आता जो मणी आहे आपला तो इथे आपण हा फिक्स करून घेऊया. म्हणजे हे अशा प्रकारे ॲडजस्ट होते. चेक करायचं कुठे आपल्याला हा लावून घ्यायचा आहे. सुई ओवून घेतली आहे, ही मार्किंग केली आहे. मण्यांचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 म्हणजे 7वा जो मणी येतो तिथे आपल्याला हे तिथून आपल्याला हे स्टिच करून घ्यायचे आहे. म्हणजे हे असं 2-3 वेळा हे ओवून घ्या. अशा प्रकारे हे आपले लूप तयार झालेले आहे. आता हे जे मोबाईल कव्हरची ही साइड आहे, फर्स्ट न घेता सेकंड मण्यापासून आपल्याला सुई ओवून घ्यायची आहे. दोन्ही बाजूला आपल्याला मणी ओवून घ्यायचे आहे. एका बाजूला 3 मणी ओवायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला 2 मणी ओवून घ्यायचे आहे. आता 3 मणी जेथे ओवले आहेत तर त्या एक पाकळी तयार होते. यामध्ये आपल्याला दुसरी सुई विरुद्ध बाजूने ओवून घ्यायची आहे. एका बाजूला 3 मणी, एका बाजूला 2 मणी. त्यानंतर तिसऱ्या मण्यातून दुसरी सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे विरुद्ध बाजूने. हे असे आपल्याला चेन बनवत जायचं आहे. येथे मी ह्या अशा 6 मण्यांच्या पाकळ्या करत हा बेल्ट तयार केलेला आहे. तर येथे माझ्या टोटल 99 अशा पाकळ्या झालेल्या आहेत. आता दुसऱ्या बाजूला आपल्याला हा बेल्ट जोडायचा आहे. तर जोडण्याआधी बेल्ट आधी बघायचा, हा सरळ असं करून घ्यायचा आहे. आपल्याला हा येथे जोडून घ्यायचा आहे इथे. ठीक आहे, तो जोडायचा आहे. तर त्याआधी आपल्याला शेवटची आपली 100वी पाकळी करताना दोन्ही बाजूंनी आपल्याला 2-2 मणी ओवून घ्यायचे आहेत. बेल्ट बरोबर आहे का नाही हे चेक करून घ्यायचं आहे. चेक करून घेतल्यानंतर इथे आपण बघू शकता 1 2 3 जे आहेत मोती सोडलेले आहे. इथे पण पाकळी आपली दिसती. तर एक आणि दुसरा, पहिला आणि दुसरा. तर दुसऱ्या मण्यांमधून आपल्याला हे सुई ओवून घ्यायची आहे. दुसरी सुई जी आहे ती अशी विरुद्ध बाजूने ओवून घ्यायची आहे. ओढून टाईट करून घ्यायचे आहे. प्रकारे हा आपला बेल्ट येथे फिक्स झालेला आहे. तर हे येथे मी हे मण्यातून 2-3 वेळा धागा काढून घेते जेणेकरून हे घट्ट होईल आणि बेल्ट तुटणार नाही. आणि 2-3 वेळा ऊन झाल्यानंतर गाठ मारून धागा कट करून घेते. इथे एक्स्ट्राचा जो धागा आहे आपण हा कट करून टाकूया. अशा प्रकारे ही आपली मोत्यांची मोबाईल बॅग, मोबाईल पाऊच हा तयार आहे. अशा प्रकारे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.